Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn our 3.1 poem Sleep Baby Sleep. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण 3.1 ची पोएम आहे स्लीप बेबी स्लीप ही आपण शिकणार आहोत. मला खूप मुलांच्या कमेंट येत आहेत की आपण इंग्लिश बोलायला शिकूया, तुम्ही आम्हाला इंग्लिश बोलायला शिकवा. तर मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगेल जी की मी मराठीतनं सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला जर इंग्लिश बोलायला खूप छान शिकायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी फक्त व्याकरण किंवा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स इतकंच माहिती असणं नाही गरजेचं, तर त्यासोबत भरपूर मोठी व्होकॅब्युलरी माहिती असणं गरजेचं आहे. व्होकॅब्युलरी म्हणजे काय की शब्दसंग्रह माहिती असणं गरजेचं आहे. When you learn lots of words, then you can express your proper feelings in proper sentences. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काळ माहिती आहे, पण जर तुम्हाला शब्दच माहिती नसतील तर तुम्ही तुमची मतं, तुमचे विचार तुम्ही मांडूच शकणार नाही. अँड इफ यू वॉन्ट टू बिकम अ फ्लुएंट इन इंग्लिश स्पीकिंग, देन यू हॅव टू लर्न मोर अँड मोर वर्ड्स. तुम्हाला जर खूप छान स्पीकर व्हायचं असेल इंग्लिश भाषेचं, तर त्यासाठी तुम्हाला खूप शब्द माहिती असणं किंवा खूप शब्द शिकणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला सोपा उपाय, कुठेही जायचं नाही, काही वेगळं करायचं नाही. आपल्या पुस्तकातील एकूण एक शब्द जर तुम्हाला कळाला की याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर खूप सोपं होणार आहे. तुमची शब्द संपदा किंवा आपण ज्याला म्हणूयात की शब्द संग्रह वाढणार आहे. मग यासाठी काय करायचं आहे, जेव्हा पण तुमचे टीचर शिकवतात शांतपणे ऐकायचे. जर तुमच्याकडे आता दुसरा कुठला सोर्स नसेल तर मी तुम्हाला वर्ड टू वर्ड मिनिंग सांगते. व्हिडिओ विदाउट स्किप न करता बघत जा, शांतपणे बघत जा. वर्गात काय केलं असतं, तुम्ही बघितलं असतं ना, ऐकलं असतं ना, तसंच हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, पूर्ण शब्द समजून घ्यायचे. मग बघा तुमचं इंग्लिशचं नॉलेज या लेवलला पोहोचेल ना की तुम्ही अफाट सुंदर इंग्लिश बोलू शकता. तर आपण आज जी स्लीप बेबी स्लीप ही जी पोएम आहे, ॲक्च्युअली ही पोएम नाही आहे, हे ललबाय ललबाय म्हणायचं. उच्चार पण कसा करणार, ललबाय. मी एक सहज एक व्हिडिओ बघत होते आणि एक XYZ पर्सन म्हटलं लुलूबाय. तर तुम्हाला हसू येईल, मलाही तसंच खूप हसू आलं, पण मग मला लक्षात आलं की त्या व्यक्तीची चूक नाही आहे. कारण त्या व्यक्तीला तो उच्चार माहिती नव्हता का हा LUL असं, त्यामुळे ते लुलूबाय म्हटलं. पण ॲक्च्युअल शब्दांच्या स्पेलिंग्सप्रमाणेच प्रत्येक शब्दाचा उच्चार असत नाही. त्यामुळे इंग्रजी भाषेला खूप एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे खूप अपवाद आहेत. मग आपण आता काय करायचं, जे शब्द ऐकतो ते शांतपणे ऐकायचे, नोटीस करायचे. अगदी जर एखादा उच्चार खूप नवीन असेल तर लगेच माझा व्हिडिओ ऐकता ऐकता लिहून ठेवायचं, नोट डाऊन करायचं. म्हणजे तुम्हाला कळेल की अरे ओके, ह्या शब्दाचा उच्चार हा आहे. आणि पोएम म्हणणं, कविता रिसाईट करणं, जेव्हा त्याला एक चाल असते ना, रिदम असतो ना, तेव्हा ती कविता पटकन लक्षात येते. आता माझं एवढं सगळं सांगण्याचं महत्त्वाचं कारण यासाठी आहे की कविता सोपी आहे समजून घेणं, पण त्या कविता जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तुम्ही त्या कवितेचं कुठल्याच प्रश्नाची उत्तरं लिहू शकणार नाही. आणि इंग्लिश भाषा किंवा मराठी भाषा पाठ करण्याचे विषय नाही आहेत, ते समजून घेऊन लिहिण्याचे विषय. तुम्ही अनेक जण रिक्वेस्ट करता की टीचर तुम्ही लाईव्ह या. तर हीच आपल्या लाईव्हची सुरुवात आहे की तुमच्या समोर येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, कन्सेप्ट शिकवणं हे माझं काम आहे आणि मी ते करते. तर तुम्ही मात्र तुमचं काम करायचं आहे, व्हिडिओ अख्खा बघायचा आहे, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो अख्खा बघणं फार गरजेचं आहे. तर आपण आता सुरू करायची आहे स्लीप बेबी स्लीप. तर ललबाई म्हणजे अंगाई गीत, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे स्लीप बेबी स्लीपचं की ही कवितेमध्ये खूप शेपर्ड म्हणजे काय, मेंढपाळ, गुराखी राखणारा, त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स आहेत. एक साधं बघा, तुमच्या घरामध्ये शेतकरी असेल ना, तर शेतीशी संबंधित शब्दसंपदा जरा जास्त असते. पेरणी, खुरपणी, काढणी, तोडणी, मळणी. किंवा डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरशी रिलेटेड शब्द असतात. आपण ज्या फॅकल्टीत असतो किंवा जो विषय आपला असतो ना, त्याच्याशी संबंधित संपदा, आपली शब्दसंपदा खूप जास्त असते. क्रिकेटच्या मॅचेस चालू आहे आणि कोणी सहज वस्तू जरी फेकली, अरे कॅच दे ना, आपण असं म्हणतो, कारण आपल्याला ते कॅच, थ्रो, बाउन्स आणि ते यॉर्कर हे सगळे शब्द खूप आपल्या डोक्यात असतात. तसंच आहे स्टिचिंग करणारं, टेलर काम करणारं किंवा इस्त्री करणारं किंवा मॅनेजर, इंजिनियर, वॉट एव्हर इट इज, whatever work they are doing, there are lots of words from their work, from their profession. It's a habitual thing or it's a common thing. तसंच ही जी व्यक्ती आज ही ललबाई आपल्या बाळासाठी म्हणतीये. आणि स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रॅडिशनल ललबाय. ललबाई इज अ क्विक समथिंग सॉन्ग इज यूज टू लल टू अ चाइल्ड टू स्लीप. म्हणजे बाळाला झोपवण्यासाठीच आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण आता आपल्या मराठीमध्ये
तुमची आई तुम्हाला कोणती अंगाई गीत गाऊन झोपायचे कधी विचार आला आणि जर माझ्यासोबत तुम्हाला शेअर करायला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. जसं माझी आई मला म्हणायची, चांदोमा चांदोमा भागलास का. मला आठवते की ते छोटं असल्यापासून मोठी जोपर्यंत कळायला लागलं तोवर ती म्हणत होती ते गाणं. किंवा मी आपण असं लहान बाळासाठी म्हणतो, शेजाऱ्यांची असतील, स्वतःची असतील, कोणाची असेल तरी अशा प्रकारची कुठली अंगाई गीतं तुम्हाला माहिती असेल तर शेअर करा माझ्यासोबत. पण आपल्या मराठीमध्ये समृद्ध अशा अंगाई गीत आहेत, भरपूर अंगाई गीत आहेत. तसंच ही एक अंगाई गीत आहे, ही ट्रॅडिशनल आहे. ट्रॅडिशनल म्हणजे पूर्वापार परंपरेनं चालत आलेली अंगाई आहे. तर आपण आता ही अंगाई गीत म्हणूयात, त्याचा अर्थ समजून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर त्याचा वर्कशॉप मी तुम्हाला सोडून दाखवेन. ठीक आहे. स्लीप बेबी स्लीप, sleep baby sleep, your father hugs his sheep, your mother shakes the little tree, from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep, sleep baby sleep, the heavens are white with sheep, for they are lamps those stars so bright, for they are lamps those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep baby sleep, sleep baby sleep, and I will give thee a sheep, which with its golden bell shall be, with its golden bell shall be, a little playfellow for thee. Sleep baby sleep, sleep baby sleep, and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty dog. Sleep baby sleep, sleep baby sleep, go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go, and waken not my baby so. Sleep baby sleep, sleep baby sleep. Sleep baby sleep म्हणजे बाळा झोप, झोप तू बाळा, आता शांत झोप. आपण बघितलं स्लीप बेबी स्लीप कवितेचे नाव आहे, टायटलच आहे. तर एक आई आपल्या बाळाला हे गाणं म्हणतीये, तर त्या आईच्या मनात त्या बाळाबद्दल आणि त्या एकूण ते झोपेबद्दल फार असं प्रेम पण असतं, काळजी पण असते की आपलं बाळ शांत झोपलं म्हणजे मग आईला निवांत वाटतं. युअर फादर हर्ट्स हिज शीप, म्हणजे तुझे वडील बकऱ्या सांभाळण्यासाठी गेलेले आहे, मेंढ्या सांभाळण्यासाठी गेलेले आहे. तर तू काय कर, आता शांत झोप. युअर मदर शेक्स द लिटल ट्री, तुझी आई काय करतीये, एक झाड आहे ते काय करतीये, ती हलवतीये. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, किती सुंदर आहे बघा की एक आई आपल्या बाळाच्या स्वप्नामध्ये सुंदर 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 स्वप्न यावी आणि मग ती सुंदर सुंदर स्वप्न बाळाने म्हटल्यानंतर असं बाळाच्या स्वप्नात ती स्वप्न यावी आणि मग बाळ शांत झोपे जावं असं एका आईची इच्छा आहे. आणि ती आई म्हणते की बाळा मी एक झाड हलवतीये की जे झाड स्वप्नांचं आहे आणि त्या झाडाला जी स्वप्न आहेत ना ती तुझ्या येते आता डोळ्यासमोर उभी राहतील आणि मग तू शांत झोपी जाशील असं ते म्हणते. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, कशी स्वप्न आहेत ती, प्रिटी स्वप्न आहेत, खूप सुंदर स्वप्न आहेत ती. स्लीप बेबी स्लीप, स्लीप म्हणजे झोप रे बाळा झोप. आईची प्रत्येक गोष्ट त्या बाळाला, अजून तर काय बाळ झोपलं नाही आहे पहिल्या स्टांजामध्ये, आपण बघू. आता हे सगळ्या स्टांजा असतात, तुम्हाला माहिती आहे कवितांच्या कडव्यांना काय म्हणतात, स्टांजा. सेकंड स्टांजामध्ये काय म्हणते का, स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. म्हणजे आता आई काय म्हणायला लागली आहे की तुला माहिती का हेवन, हेवन म्हणजे काय की स्वर्ग, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो स्वर्ग. त्या स्वर्गामध्ये ना तिकडे व्हाईट शीप आहेत. आता आई, तिचे वडील हे सगळे मेंढपाळ एका फॅमिलीतले आहेत. तर मेंढपाळ असल्यामुळे त्यांच्यासाठी मेंढ्या हे त्यांचं एक असं जग आहे की त्या मेंढ्यांमुळे त्यांना खायला मिळतं, त्या मेंढ्याच त्यांच्या आसपास त्यांच्या विश्वाचा एक भाग आहे. त्यामुळे ती म्हणते की ते हेवन्स आर व्हाईट विथ शीप, आणि मेंढ्या कशा असतात पांढऱ्या शुभ्र, तशा तिथे पांढऱ्या शुभ्र अशा सगळ्या मेंढ्या आहेत. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट. आणि तुम्हाला माहिती आहे का की त्या ज्या मेंढ्या असतात त्यांची जी बाळं असतात त्यांना काय म्हणतात, लॅम्प्स असं म्हणतात. तर ते जे मेंढीचं पिल्लू आहे ना त्याला हे लॅम्प्स असं म्हणतात. तर दो स्टार्स सो ब्राईट, आणि ते कसे स्टार्स ब्राईट आहे. म्हणजे तिनं कसं केलं तयार बघा, त्या आईनं एक विश्व तयार केलं त्या बाळाच्या डोळ्यासमोर
की मेंढ्यांचं जग आहे ते, स्वर्गात पण मेंढ्या पांढऱ्या शुभ्र मेंढ्यांसारखं सगळं तो स्वर्ग आहे. आणि तिथं कसं आहे, ते जे लॅम्प्स तारे कसे चमकत आहेत त्या लॅम्प्स सारखे, म्हणजे दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट. म्हणजे चंद्र हा त्या रात्रीचा मेंढपाळ आहे आणि तो कोणाला राखतोय, सगळ्या ताऱ्या चांदणे यांना तो राखतोय. म्हणजे त्यांनी कसं चित्र निर्माण केलंय की आकाशात जे आकाश दिसते त्याच्यामध्ये चंद्र हा मेंढपाळ आहे आणि ते सगळे तारे टिमटिमणारे तारे ते काय आहेत, मेंढ्या किंवा त्यांची पिल्लं लॅम्प्स आहेत. तर ती म्हणते स्लीप बेबी स्लीप, तू शांत झोप, हे सगळं आसपास तुझ्या चालू आहे छान. हे लक्षात आलं का तुमच्या? हेवन्स आर व्हाईट विथ शीप म्हणजे एक मेंढ्यांचं पूर्ण भरलेलं असं स्वर्ग आहे आणि जिथे चंद्र हा मेंढपाळ आहे आणि सगळे तारे चमकतात. म्हणजे ते मेंढ्या मला ताऱ्यासारख्या वाटत आहेत आणि त्यातले जे अधिक चमचमणारे तारे आहेत ते कोण आहेत, ती मेंढ्यांची पिल्लं, म्हणजे बकरीचं पिल्लू असतं ना ते, त्याला लॅम्प जसं म्हणतात, तर ते जास्त जरा चमकतात, ती पिल्लं जरा जास्त चमकतात असं आई म्हणते. बाळा तू झोप आता, शांत झोप. स्लीप बेबी स्लीप अँड आय शॅल गिव्ह दी अ शिप. आता ही आई काय हुशार आहे बघा, ती बाळाला झोप झोप म्हणते. बाळा तुझा झोपला ना तर मी तुला काय देईल माहिती का? दी म्हणजे यू, दीचा अर्थ यू. स्लीप म्हणजे झोपणे, तुम्हाला माहिती असेल, बेबी स्लीप. अँड आय इथे जर असं आलं ना, इतर आय शाल म्हणायचं किंवा आय विल म्हणायचं. तर ती काय म्हणते, आय विल गिव्ह दी अ शिप. दी म्हणजे तुला, यू, दीचा काय अर्थ आहे यू, अ शिप म्हणजे तू जर झोपलास ना तुला मी ना एक मेंढी दिली बरं का, विच विथ इट्स गोल्डन बेल, आणि त्या मेंढीच्या गळ्यात ना एक सोनेरी घंटा पण असेल. शॅल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी, आणि तिनं तुझ्याबरोबर खूप मज्जा करेल, खेळेल. स्लीप बेबी स्लीप, आणि झोप तू बाळा, शांत झोप, असं आई त्या बाळाला सांगतीये. आता बघा अजून बाळ झोपलं नाहीये, म्हणजे आईनं काय केलं, बाळाला सांगून झालं की बाळा तुझे बाबा कुठे गेलेत, मेंढ्या राखायला गेलेत, मी तुझ्यासाठी स्वप्नांचं झाड आलवतीये, तरी बाळ झोपलं नाहीये. मग आई म्हणते की स्वर्गामध्ये चंद्र मेंढ्या राखतोय, तारे चमचमतायत, खूप छान मस्त चाललंय, तरी बाळ झोपत नाही. मग आई म्हणते तुला मी मेंढीचं पिल्लू देते, नाही मेंढी देते तुला, आणि तू त्याच्या गळ्यात सोन्याची बेल असलेली देते, मग तू झोप, ते बाळा तुझ्यावर मज्जा करेल. पण तरी बाळ झोपत नाही. आता परत आई काय म्हणते बघा, स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शिप. आता तर बाळ रडतंय ना, बाळ कसं असतं छोटं छोटं टवॅ टवॅ करत रडत असतं, तर मग ते काय म्हणते अँड ब्लीट, ब्लीट म्हणजे ती मेंढी कशी करते बॅ बॅ, तसं ते ओरडू नको तू बाळा, त्यासारखं ओरडू नको. ऑरेल्स नाहीतर द शेपर्ड्स अँग्री डॉग. तो शेपर्ड म्हणजे मेंढपाळांसोबत कुत्रे असतात, रागीट कुत्रे. वेलकम अँड बाईट माय नॉटी रॉग, म्हणजे आडगं पोरगं असतं ना, आडमुठं हट्टी आगाव, त्याला रॉग म्हणतात. तर ती म्हणते की तू खोडकर रॉग आहेस, तू कसा आहेस, खोडकर हट्टी मुलगा आहेस, आणि जर तू झोपला नाही आणि तू असं ब्लीट, ब्लीट म्हणजे शेळ्यांसारखं आवाज काढणं, विनिंग साऊंड म्हणतात त्याला, जर तू तसंच रडत राहिलास ना तर त्या कुत्र्याला वाटेल की मेंढीच रडतीये, मग ते कुत्रं येईल आणि मग तुला चावेल. म्हणून तू आता शांत झोप, स्लीप बेबी स्लीप. आता धमकवून पण झालंय बरं का आईचं. आता पुढे काय होतंय बघा, स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ट द शिप. झोप बाळा झोप, नाही तर जा बाहेर आणि बकऱ्यांना सांभाळ. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, नाही तर जा, ती काय म्हणतीये, जा 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 तिकडे जा, बाहेर जा. त्या काळ्या कुत्र्याला म्हणती जा आणि शेळ्यांची मेंढ्यांची काळजी घे. अँड वेकन नॉट माय बेबी सो, स्लीप बेबी स्लीप. आता बाळा झोपायला लागलं ना, तर म्हणते झोप बाळा झोप. आता कुत्र्याला हकलवतीये, जा तू जा, आता माझ्या बाळाला शांत झोपू दे, शांत झोपू दे, शांत झोपू दे, झोप बाळा झोप, शांत झोप. अशा प्रकारे आईनं छान असं बाळाला झोपवलेलं आहे. खूप मस्त अशी कविता आहे, ऐकायला मजेशीर आहे, छान आहे. तुम्हाला आवडली का ही कविता? या कवितेत शेवटी काय सांगितलंय, स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रॅडिशनल ललबाय, म्हणजे ही एक कशी आहे, पुरातन काळापासून म्हणण्यात आलेली एक अंगाई गीत आहे. आणि ललबाय, ललबाय स्पेलिंग काय, LULLABY, ललबाय इज अ क्विक, क्विक म्हणजे जलद असं, सुदिंग सॉन्ग, सुदिंग म्हणजे छान वाटणारं गाणं आहे. इट इज यूज टू लल, लल म्हणजे झोपवण्यासाठी, चाइल्ड टू स्लीप, लहान मुलांना झोपवण्यासाठी गातात. कुणी आपल्या डोक्यावरून जरी आत्ता जरी हात फिरवला ना, असं गाणं म्हणायला लागलं तर आपल्याला असं वाटतं चला यार झोपून जाऊ आपण. तसं काहीसं इथे स्लीप बेबी स्लीपबद्दल आहे. तर
तर प्रत्येक स्टांजा तुम्हाला आता कळाला असेल मला खात्री आहे. सो पहिला स्टांजा, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 5 स्टांजा याच्यामध्ये. छान अशी कविता आहे. आता या कवितेचा जो वर्कशॉप आहे तो मी तुम्हाला देणार आहे. एकूण आता आपली ही कविता अर्थ सांगून झालेला आहे. जर या कवितेचा अर्थ तुम्हाला नीट समजला असेल, कविता नीट समजली असेल तर नक्की लाईक करा. मला कमेंट करून सांगा. तुमचे एखादं आवडीचं अंगाईगीत असेल तेही मला सांगितलं तरी चालेल. आणि आपण आता नेक्स्ट जो व्हिडिओ करणार आहोत तो वर्कशॉपचा असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण इथले सगळे क्वेश्चन आन्सर सोडूयात. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.